काही चुका प्रत्येक माणसाने चुका कराव्यात, पण त्या चुका माफीच्या लायक असायला पाहिजे. आणि काही वेळा आपण चूक करून स्वतःही म्हणतो की मी चूक केलेली आहे, कुणाला काय समजणार नाही आहे, आणि त्यामुळे आपण काय राहतो, बिनधास्त राहतो. समजा ती देवाला चूक समजली तर देवाला आपण सांगू शकतो की देवा मला माफ कर, पुढच्या वेळी मी ही चूक करणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की काही चुका देवही तुम्हाला माफ करेल, काही वेळा काही चुका देवही तुम्हाला माफ करेल, पण कर्म माफ करणार नाही. त्यामुळे एक वेळ देवाला घाबरलात नाही तरी चालेल, पण जे कर्म आहे त्या कर्माला घाबरा. कोणतंही काम करत असताना, कोणतंही कर्तव्य करत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना तुम्ही कर्माचा विचार करा आणि ती गोष्ट तुम्ही करा. एखाद्या वेळी आपण ज्यावेळी भगवंताला हाक मारतो, ज्यावेळी आपल्यावर संकट येतं, ज्यावेळी आपल्यावर प्रसंग येतो, ज्यावेळी आपल्याला चिंता जाणवते, त्यावेळी साहजिकच आहे आपण त्या परमेश्वराला, त्या नारायणाला हाक मारतो आणि तो नारायण, तो परमेश्वर आपल्या हाकेला धावून येतो. आणि हाकेला धावून आल्यानंतर साहजिकच आहे त्या परमेश्वराबद्दल आपल्या मनात श्रद्धा निर्माण होते, कारण तो आपल्या हाकेला धावून आलेला असतो, कारण क्षणातच तो आपल्या हाकेला धावून आलेला असतो, म्हणून श्रद्धा निर्माण होते. पण काय होतं, पुन्हा एकदा संकट येतं. माणूस म्हटल्यानंतर संकट, प्रसंग, अडचणी येतच असतात आणि माणूस हा हाक मारत असतो. दुसऱ्या वेळी पुन्हा ज्यावेळी संकट येतं त्यावेळी तो माणूस पुन्हा हाक मारतो. आणि पूर्वी पहिल्यांदा ज्यावेळी संकटाला परमेश्वर धावून आलेला, त्याच्या बदल्यात दुसऱ्या वेळी थोडासा देव संकटाला सामोरे जाण्यासाठी उशिरा धावून येतो. ज्यावेळी देव उशिरा धावून येतो त्यावेळी आपली सहनशीलता वाढते. ज्यावेळी देव लगेच संकटाला धावून येतो त्यावेळी श्रद्धा वाटते, आणि ज्यावेळी देव उशिरा संकटाला धावून येतो त्यावेळी आपली सहनशीलता वाढते. आणि ज्यावेळी एखाद्या वेळी पुन्हा एकदा संकट येतं आणि आपण परमेश्वराला हाक मारतो आणि परमेश्वर धावून येत नाही, त्यावेळी आपण काय म्हणतो, हे परमेश्वरा, नारायणा, एकनाथा, अजून माझ्या हाकेला तू हो देत नाहीस, तू राहिलास कुठे? प्रत्येक वेळी तू धावून यायचास, 2-3 वेळा मी तुला हाका मारलीस त्यावेळी तू धावून आलास, आता आहेस तरी कुठे? मला तुझं दर्शन पाहिजे आहे, माझी अडचण, माझे संकट आहे ते तूच निवारण करू शकतोस. आणि परमेश्वर नेमका धावून येत नाही आणि आपण त्या परमेश्वराला दोष देतो. पण त्यावेळी आपण विचार केला पाहिजे, 2 वेळा जो देव धावून आला तो 3ऱ्या वेळा का बरं आला नाही? कारण जे संकट आलं, जो प्रसंग आला, त्या प्रसंगाला देव नाही तर ते प्रसंग, तो संकट तूच दूर करू शकतोस, म्हणून देव आला नाही. देवाला तुझ्यावर विश्वास होता की त्या संकटाला तू सामोरा जाऊ शकतोस, पण तुझ्यावरच विश्वास नव्हता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, किंबहुना आत्मविश्वास ठेवा, यश नक्कीच प्राप्त होईल. दिवा आहे, दिवा हा स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो, इतरांना चांगलं सुख देतो, इतरांना चांगला संदेश देतो. पण तो दिवा आपण करत असलेलं कर्म स्वतःच्या तोंडून कधीही सांगत नाही, पण तो कर्म करतच राहतो. दुसरे माणूस येऊन सांगतात दिव्याप्रमाणे जगा, त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात कर्म चांगलं करत राहा. इतर लोक सांगतील तुम्ही काय करताय ते, तुमची स्तुती तुम्ही करू नका. कारण दिवा फुंकर मारून विझू शकतो, पण अगरबत्ती फुंकर मारून विझू शकत नाही. त्यामुळे तुमचं कर्म नीट पाहिजे आणि कर्म करत असताना डोळे उघडे ठेवून ते कर्म करा. उजेडात होते पुण्य, अंधारात होते पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे, भीती चांदण्याची. हे सर्व सगळ्यांना ज्ञात आहे, पण ते आचरणात आणणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य दिशा पाहिजे. दिशा योग्य असेल तर सगळी कामं योग्य होतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी हजारो क्षण अपूर्ण पडतात. आपल्या या आयुष्याला दिशा देण्यासाठी हजारो क्षण अपुरे पडतात आणि तेच आयुष्य दिशाहीन होण्यासाठी क्षणभराचा अहंकार कारणीभूत ठरतो. खूप कष्ट घ्यावे लागतात यशाच्या शिखरावर चढण्यासाठी आणि क्षणभराचा अहंकार कारणीभूत ठरतो त्या यशाच्या शिखरावरून खाली येण्यासाठी. आपल्या आयुष्यात आपल्या मनात 2 बैल आहेत, एक चांगुलपणाचा बैल आणि एक वाईटपणाचा बैल. ज्या बैलाला आपण चारा चांगला घालू तो बैल वाढणार, त्याचा विकास होणार. त्यामुळे आपल्या मनातील चांगुलपणाच्या बैलाला चारा घालायचा आहे की वाईटपणाच्या बैलाला चारा घालायचा आहे, हे आपल्या हातात आहे आणि त्याचा विचार
आपण करायचं आहे. ज्या बैलाला चारा घालाल तो त्या बैलाचा विकास झपाट्याने होईल. त्यामुळे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याच्याही पुढे अश्रू सांगून जातात. आपले जे अश्रू आहे ते अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, संवाद सांगून जातो वाचा किती आहे, माणूस सांगून जातो ज्ञान किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार किती आहे, डोळे सांगून जातात लक्ष किती आहे. आणि या सर्वांचा विचार केला तर आपल्या साधर्म्यपणे एक लक्षात येतं, पाण्यापेक्षा तहान महत्त्वाची आहे, श्वासापेक्षा मृत्यू महत्त्वाचा आहे, नात्यापेक्षा विश्वास महत्त्वाचा आहे. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. सत्य सांगण्यासाठी शपथेची गरज नसते आणि नदी वाहण्यासाठी रस्त्याची गरज नसते. कारण काय? माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झालं की पोळी बनते आणि माणूस नरम झाला की सद्गुणांची निर्मिती होते. त्यामुळे आपण सगळ्यांनी नम्रतापूर्वक आपलं काम केलं पाहिजे. आता एक छोटासा सल्ला आणि सल्लागार हे दोन शब्द आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहेत. सल्ला आणि सल्लागार. कारण दुर्योधन पराक्रमी होता तरी विजयी अर्जुनच ठरला. कारण दुर्योधनाचा सल्लागार शकुनी होता आणि अर्जुनाचा सल्लागार श्रीकृष्ण होता. दुधाला दुःख दिले की दही बनतं, दह्याला दुःख दिलं की ताक बनतं, ताकाला दुःख दिलं की लोणी बनतं आणि या लोणीला दुःख दिलं की साहजिकच आहे तूप बनतं. दुधापेक्षा दही महाग, दहीपेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोणीपेक्षा तूप महाग. याच्याही पुढे दूध एका दिवसात नसतं, दही 2 दिवसात नसतं, ताक 3 दिवसात नसतं, लोणी 4 दिवसात नसतं आणि तूप कधीही नसत नाही. क्रम पुन्हा एकदा, दुधापासून दही बनलंय, दह्यापासून ताक बनलंय, ताकापासून लोणी आणि लोणीपासून तूप. पण सांगण्याची गोष्ट एकच की दुधापासून तूप बरेपर्यंत त्या दुधाचा रंग बदलला नाही आहे, तो पांढरा शुभ्रच राहिला आहे. त्यामुळे आपल्या संकटात किंवा आपल्या जीवनात अनेक संकट येणार, आपण रंग बदलू नये. जसा दुधाचा तुपापर्यंत रंग एकच होता तसा आपलाही रंग शेवटपर्यंत एकच पांढरा शुभ्र असला पाहिजे, तरच आपल्या ज्ञानाचा विकास होऊ शकतो. कलियुग म्हणजे काय? एकदा काय झालं, 4 पांडव, युधिष्ठिर जरा कामानिमित्त बाहेर गेले होते. 4 पांडव श्रीकृष्ण समवेत चर्चा करत जंगलात जात होते आणि अचानकपणे त्या पांडवांनी प्रश्न केला की कलियुग म्हणजे काय? त्यावेळी साक्षात परमेश्वर श्रीकृष्ण थोडेसे हसले, स्मितहास्य केलं आणि सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला जरूर देणार. थोडा वेळ चालून झाल्यावर त्यांनी 4 बाजूला 4 बाण सोडले. 4 बाजूला 4 बाण सोडल्याने सांगितलं की प्रत्येकाने हे बाण जाऊन घेऊन यायचे. प्रथमतः अर्जुन एका दिशेला निघाला. अर्जुन ज्या दिशेने गेला त्या दिशेने त्याला बाण सापडला. बाण हातात घेताच एक वृक्ष होतं आणि त्या वृक्षावर एक कोकिळा मंजूळ स्वरात गाणं म्हणत होती. एवढं चांगलं गाणं म्हणत होती की त्याचं गाणं ऐकून, त्या कोकिळीचं गाणं ऐकून अर्जुन मंत्रमुग्ध झाला आणि डोळे बंद करून ते गाणं कोकिळेचं ऐकू लागला. आणि तिची स्तुती करण्यासाठी त्याने डोळे जेव्हा उघडले त्यावेळी त्यांनी त्या कोकिळेच्या पायात बघितलं तर अर्ध मेलेला साप ती कोकिळा भक्षण करत होती. एक कोकिळा चांगलं काम करते आणि दुसरं कोकिळा वाईट काम करते हे बघून अर्जुनाला वाईट वाटलं. दुसऱ्या दिशेला नकुल निघाला. नकुल बाणासाठी आणण्यासाठी निघाला असता वाटेत त्याला बाण सापडला आणि त्या ठिकाणी बघतो तर काय, 4 विहिरी होत्या. 4ही विहिरींना पाणी भरून बाहेर ओतत होतं. त्यानंतर मधोमध एक विहीर होती. ती विहीर थोडीशी कोरडी होती. नकुलला वाईट वाटलं, अरे रे, 4ही बाजूने विहिरी भरलेल्या आहेत आणि मधोमध ही विहीर कोरडी कशी काय? नकुलाने तो बाण घेतला आणि आपल्या दिशेने कार्यत मग्न झाला. त्यानंतर सहदेव ज्या ठिकाणी निघाला होता बाण सोडण्यासाठी त्या ठिकाणी एक गाय प्रसूत झाली होती आणि ती गाय आपल्या प्रसूत झालेल्या त्या वासराला चाटत होती. पण ती गाय एवढ्या मोठ्या प्रमाणात चाटत होती की तिला चाटण्यामुळे त्या वासराला जखमा होत होत्या. ते बघून सहदेवाला पण वाईट वाटलं. आता राहिला भीम एका डोंगराच्या दिशेने निघाला.
त्या डोंगराच्या दिशेने बाण आणण्यासाठी निघाला असता त्याने पाहिलं की त्या डोंगरावरून भले मोठे दगड खाली वाहून येत आहेत आणि मोठमोठी झाडं मोडून टाकत आहेत. त्याला वाईट वाटलं आणि ते मोठमोठे दगड मोठमोठ्या वृक्षांना तोडत खाली येत होते आणि शेवटी एक छोटंसं झाड होतं, त्या झाडाला येऊन तो दगड अडकला. भीमाने ते दृश्य बघितलं आणि थोडासा व्याकुळ होऊन बाण घेऊन हे सर्वजण श्रीकृष्णापाशी आले. श्रीकृष्णाने विचारलं, काय झालं, बाण आणलेत का? हो, आम्ही बाण घेऊन आलो. अर्जुना, असा तू चिंतेस का दिसतोय? तर अर्जुनाने आपली व्यथा सांगितली की मी ज्या ठिकाणी बाण आणायला गेलो होतो त्या ठिकाणी एक कोकिळा सुंदर गाणं म्हणत होती, पण ती कोकिळा अर्धमेलेल्या सशाचं भक्षण करत होती. त्यावेळी अर्जुनाने सांगितलं, कलियुगात धर्मगुरू असतील ते चांगले काम करतीलच, पण आपल्या साधकांचं शोषण करतील. जसं कोकिळा त्या सशाला खात होती तसं. त्यानंतर नकुलाने सांगितलं, 4 बाजूला 4 विहिरी होत्या आणि मधोमध एक कोरडी विहीर होती. श्रीकृष्णाने सांगितलं, या कलियुगात आपल्या 4ही बाजूला श्रीमंत लोक, धनाढ्य लोक असतील, पण ते मधोमध राहणाऱ्या गरिबाला मदत करणार नाहीत, त्याला गरीबच राहू देणार, त्याची निंदा करणार. निंदा म्हणजे काय? निंदा करणं म्हणजे काय? एखाद्या गावात राहून गावातील सगळ्या लोकांचे कपडे जमा करून स्वतःच्या घरी स्वतःच्या साबणाने ते धुणं म्हणजे निंदा करणं. असं हे कामे श्रीमंत लोक करतील आणि श्रीमंत लोक आहेत ते आपल्या पैशाचा दुरुपयोग करतील, स्वतःसाठी त्या पैशाचा उपयोग करणार नाहीत आणि इतरांसाठीही करणार नाहीत. एक गाढव असतं, त्या गाढवाच्या पाठीवर सोन्याचं ओझं असतं, पण ते गवत खात असतं पाठीवर सोन्याचं ओझं असूनही. तसं श्रीमंत लोक पैसे असूनही गरिबांना विचारणार नाहीत, गरिबांची मदत करणार नाहीत. त्यामुळे जो प्रसाद आहे तो प्रसाद महत्त्वाचा आहे कलियुगात. प्रसाद, प्रत्यक्ष साक्षात दर्शन, प्रत्यक्ष साक्षात दर्शन. ते प्रत्यक्ष साक्षात दर्शन आपण प्रत्येकानं घेतलं पाहिजे. त्यानंतर सहदेवाने आपली व्यथा सांगितली. सहदेवाने सांगितलं की एक गाय प्रसूत झाली होती आणि ती वासराला चाटत होती. श्रीकृष्ण म्हणाला, कलियुगात अशीच लोक असणार जे आपल्या मुलावर जास्त प्रेम करणार, अति लाड करणार आणि त्या अति लाडामुळे मुलं बिघडतील, मुलांचा प्राण जाईल. त्यामुळे जशी ती गाय त्या वासराला चाटत होती तसंच कलियुगातही जे बाप आहेत ते बाप आपल्या मुलाचे अति लाड करतील. त्यानंतर भीमाने आपली व्यथा सांगितली. भले मोठे दगड डोंगरावरून वाहत होते, खाली येत होते, पण एका वृक्षाला ते दगड, भले मोठे दगड एका छोट्याशा वृक्षाला अडवले गेले. त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं की छोटेसं जे वृक्ष आहे ते वृक्ष दुसरं तिसरं काही नसून ते भक्ती मार्गाचं रोपटं आहे. कशाचं रोपटं आहे? भक्ती मार्गाचं रोपटं आहे. म्हणून प्रत्येकाने कलियुगात नामस्मरणी रोपटं आहे. नामस्मरणाचं रोपटं प्रत्येकाने आपल्या घरी लावलं पाहिजे, तरच आपल्या या कलियुगापासून आपली मुक्तता होईल. आपण आंब्याची कलमं लावतो, काजूची कलमं लावतो, फणस लावतो, अनेक प्रकारचे वृक्ष लावतो. हे वृक्ष काही आंब्याची किंवा काजूची कलमं आहे ती मळगावला मिळतात, तळवड्याला मिळतात, पण नामस्मरण रूपी रोपटं आहे ते कुठेही मिळणार नाही. ते सत्संगाच्या नर्सरीमध्येच मिळणार आणि ते प्रत्येकाने आपण शोधलं पाहिजे. आता राहिला एक छोटीशी गोष्ट. 3 मूर्त्या होत्या. 3 मूर्त्या होत्या. 3ही मूर्त्या एकसारख्या होत्या. 3ही मूर्त्या एकसारख्या होत्या. एका मूर्तीमध्ये कानामध्ये त्याच्या काठी घातली. ती काठी कानातून ह्या दुसऱ्या कानातून बाहेर. दुसऱ्या मूर्तीमध्ये कानात काठी घातली, ती तोंडावाटे बाहेर पडली. आणि तिसऱ्या मूर्तीमध्ये काठी घातली, ती काठी कानातून पोटात गेली. मग या प्रत्यक्ष जीवनात जगत असताना आपण कोणत्या मूर्तीचा स्वीकार करावा आपणच सांगावे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.